वेलकम स्टुडंट, माय सेल्फ बिझनेस. आपण आता बघत आहोत इयत्ता 7वीचा हसत खेळत कार्यानुभव विषय. त्यामधील आपला टॉपिक चालला आहे जलसाक्षरता. आता पाण्याचा वापर आपण जपून करावा याविषयी खूप सगळे लोक सांगत असतात. म्हणजेच काय, याला काय म्हणतात, जलसाक्षरता होय. पुनर्भरण, पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवणे, साठवून ठेवणे, जमिनीत मुरवणे, यालाच काय म्हणायचं, पुनर्भरण. पावसाचे प्रमाण हे हवामानावर आधारित असते. काही वेळा खूप पाऊस पडतो, त्याला काय म्हणतात, अतिवृष्टी. काही वेळेस पाऊस खूपच कमी पडतो, त्याला काय म्हणतात, अवर्षण. प्रत्येक प्राणीमात्र आणि सजीवाला पाण्याची गरज असते. प्रत्येकाला पावसावर अवलंबून राहावे लागते. जेव्हा अवर्षणाची स्थिती असते त्यावेळी पाण्याचा दुष्काळ पडतो. पाण्याअभावी नदी, नाले, तलाव आटून जातात. प्राणी तडफडून मरतात. शेती सुकून जाते. माणसांना पिण्यासाठी देखील पाणी मिळत नाही. या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी अतिवृष्टी होते. त्यावेळी पावसाचे वाहून जाणारे पाणी धरणे बांधून अडवतात. पाण्याचे त्या पुनर्भरण करतात. इतरही अनेक पद्धतीने पाण्याचे पुनर्भरण केले जाते. पावसाचे वाहून जाणारे पाणी बांध घालून शेताला पुरवतात. भांडी, कपडे धुवून झाल्यानंतर फेकून दिलेले पाणी परसबागेत सोडतात. समजलं का तुम्हाला? पाण्याचा कसा वापर करायचा, काटकसरीने करायचा, जास्त पाणी वाया घालवायचं नाही. कुठे नळ चालू दिसला तर तो बंद करायचा. किती महत्त्वाचं आणि किती सर्वांना उपयोगी. पाण्याशिवाय आपलं जीवन नाही. पाणी म्हणजेच जीवन आहे. यासाठी पाण्याचं मूल्य आपल्याला समजलं पाहिजे. आता आपला दुसरा टॉपिक आहे छतावरील पाण्याचे पुनर्भरण. आता आपल्या छतावर पाऊस पडतो, जमिनीवर पडून वाया जातो. वाहून जाणारे पाणी पुनर्भरण पद्धतीचा अवलंब करून वापरता आणता येते. छतावरून वाहणारे पाणी एकत्र एका ठिकाणाहून जमा होऊन धारेच्या रूपात खाली येईल अशा तऱ्हेने छताला काय लावायचे, पहाळे लावायचे. धारेच्या रूपात खाली येणारे पाणी एकत्र गोळा करण्यासाठी जमिनीवर छोटा हौद बांधतात. या हौदात साठवलेले पाणी पाईपद्वारे घरातील सफाईच्या कामासाठी गाळलेल्या स्वरूपात वापरले जाते. हे एक प्रकारचे पाण्याचे काय आहे, पुनर्भरणच आहे. म्हणजेच पाणी वाचवणे. आपल्याला काय काय जे उपयोग जे करता येईल पाणी वाचवण्यासाठी ते उपाय आपण केले पाहिजेत. या पाण्याचे अनेक उपयोग होतात. शेती कामासाठी, जे आपण पावसाचं पाणी छतावरून पडलेलं असतं त्या पावसाचा खूप उपयोग होऊ शकतो. शेतीच्या कामासाठी, स्वच्छतेसाठी, सार्वजनिक ठिकाणी सफाईसाठी, कारखान्यांसाठी इत्यादी. ज्या ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष आहे अशा ठिकाणी पुनर्भरण पद्धतीचा वापर केल्यास काही अंशी पाण्याच्या समस्येवर मात करता येईल. पाणी टंचाई अति तीव्र प्रमाणात जाणवणार नाही. आपला पुढचा टॉपिक आहे पाणी मोजण्याचे एकके. पाऊस पर्जन्यमापकाच्या साहाय्याने मिमीमध्ये मोजतात. पाणी मोजण्यासाठी लिटर्स आणि घनमीटर ही एकके वापरतात. तळे, तलाव, धरणे या साठवलेले पाणी घनफळात मोजतात. यासाठी पाणी साठायचे प्रमाण व प्रवाहाची गती आणि पाण्याची खोली या सर्व गोष्टींचा विचार केला जातो. 1 घनमीटर म्हणजेच 1000 लिटर. किती बरं सांगा? 1 घनमीटर म्हणजेच 1000 लिटर. यावरून मोठ्या जलाशयात साठलेले पाणी मोजतात. आज आपण लिटर या एककाने पाण्याचे मापन कसे करतात ते आपण बघितले. आता आपण आपला पुढचा टॉपिक बघणार आहोत दरडोई उत्पन्न. दरडोई लोकसंख्या वाढीचे प्रमाण पाहता उपलब्ध पाणीसाठे अतिशय मर्यादित आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याचा वापर तेवढाच वाढलेला आहे. दिवसेंदिवस पाण्याची अधिक गरज असल्यामुळे पाण्याची टंचाई भासू लागली आहे. उपलब्ध पाणीसाठे वाढत्या लोकसंख्येस अपुरे पडू लागले आहेत. पाण्याची गरज फक्त पिण्यासाठी आणि इतर कामापुरतीच मर्यादित नसून उद्योगधंद्यांसाठी आणि कारखान्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर होतो. यासाठी आपल्याला पाण्याचा अपव्यय टाळता आला पाहिजे. पाण्याचा वापर काटकसरीने आणि जपून केला पाहिजे. पाणी ही सजीवांची अतिशय महत्त्वाची गरज असून पाणी वाचवा
या मोहिमेत सर्वांनी सहभागी झाले पाहिजे. पाण्याचा जागरूकतेने वापर केल्यास पाणी टंचाईसारख्या मोठ्या संकटाला आपल्याला तोंड द्यावे लागणार नाही. हे झालं पाण्याचं महत्त्व. आता आपण पुढचा टॉपिक बघणार आहोत, पिकांची गरज. शेतीसाठी पाण्याची गरज असते. प्रत्येक पिकास कमी अधिक पाणी लागते. कोकणात भात शेती करतात. भाताचे पीक उत्तम येण्यासाठी भरपूर पाण्याची आवश्यकता असते. तर देशावर ऊस, ज्वारी, बाजरी ही पिके काढतात. या पिकांसाठी कमी अधिक पाण्याची गरज असते. ज्या पिकांना कमी पाण्याची गरज असते अशा पिकांना अधिक पाणी दिल्यास पिकांची पाने पिवळी पडून ती झडतात. पिकांची वाढ खुंटते. पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होतो. म्हणून पिकाची पाण्याची गरज लक्षात घेऊनच पाणी पुरवठ्याची सोय करायची असते. त्यासाठी सिंचन पद्धतीचा वापर करणे गरजेचे आहे. ऊस, केळी व द्राक्षे या पिकांना पाणी जास्त लागते. त्या मानाने गहू, ज्वारी, हरभरा या पिकांना पाणी कमी लागते. ज्वारी आणि कापूस यासारख्या पिकांना दररोज दर हेक्टरी सुमारे 3000 लिटर पाणी लागत असेल तर ऊसाला 32,000 लिटर पाणी लागते. म्हणून कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कमी पाण्यात जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकांविषयी माहिती करून घ्यावी. त्याचा अनुभवाचा उपयोग शेतीसाठी करावा. त्यामुळे पाण्याची बचतही होते आणि पिकेही मोठ्या जोमाने वाढतात. आता आपला पुढचा टॉपिक आहे कुटुंबाची गरज. कुटुंबातील प्रत्येकाला नित्य वापरासाठी पाण्याची गरज असते. शहरात आणि खेड्यातील लोकांच्या पाणी वापराच्या गरजा कमी अधिक असतात. खेड्यातल्या विहिरीचे, नदीचे, तलावाचे पाणी वापरतात. काही ठिकाणी घरात नळही आले आहेत. असे असले तरी खेड्यातील लोकांना कमी पाणी लागते. स्वयंपाक, घरगुती स्वच्छता, पिण्यासाठी, शरीर स्वच्छता अशा कामांसाठी खेड्यातील लोकांना पाणी लागते. शहरात मात्र याच्या उलट आहे. शहरामध्ये स्वयंपाकघरात नळ, बाथरूममध्ये नळ, बेसिनमध्ये नळ असे 3-4 नळ असतात. घरगुती कामासाठी, स्वच्छतेसाठी, कपडे धुवायच्या मशनीसाठी, मिक्सर धुण्यासाठी, फ्रीज स्वच्छ करण्यासाठी अशा अनेक गोष्टींसाठी पाण्याची आवश्यकता असते. शहरातील लोकांना पाणी जास्त लागते. हा आपण धडा इथपर्यंतच बघूया. ह्याच्या पुढील उर्वरित धडा उद्या पाहूया. थँक्यू.